धन्यवाद अनिल बेर्टे सर, तुमचे मनापासून स्वागत. चल दोनही टीम 12th मॅन इथे असते पाहिजे. शिंदवणी टीमचा आलाय, आलाय, दोन्ही संघाचे आलेले आहेत. ओके, स्वप्नील आणि राहुल ही जोडी मैदानाच्या मध्ये आघाडीला येते. तर पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज चैतन्य दाखल होत आहेत. राहुल तर पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्क होती. चैतन्य टायमिंग वेळ लावलेला आहे. चला मॅच सुरू होतीये. महत्वाची मॅच, महत्वपूर्ण लढत. 5 षटकांचा सामना. यानंतरचे सामने 4-4 षटकांचे होतील याची नोंद घ्या. हात डेड बॉल. लेट्स प्ले डाबल होते सुरुवात. पहिला चेंडू कव्हरच्या दिशेला पहिल्या चेंडूवरती आलाय. दर्जेदार ब्रँड स्ट्रोक येतोय. खणखणी चौकार. 4 धाबा.
क्षेत्ररक्षणामध्ये देखील बदलाव केले जात आहेत. या बळीचा चेंडू आहे, कमालीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडला जातोय. चेंडू डॉट येतोय, चेंडू निर्धाव आहे. या बळीचा चेंडू आहे तेथे मात्र खेळला जातोय. एक सिंगल प्राप्त होती. धावत संख्या एक न भारतीय धावपल संख्या पुढे जाऊन पोहोचली आहे. धावपलकावरती तुम्हाला घेऊन जातोय. 5 धाबा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. 5 आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे. हो या बळीचा चेंडू आहे तिथे मात्र पॉइंटच्या डोक्यावरनं परत एकदा चेंडू पाठवून दिलाय. गॅप परफेक्ट शोधलाय आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी चौकार. या बळीचा चेंडू तिथे मात्र यष्टांवरती चेंडू आदळला. विकेट आली. फलंदाज बाद. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या कपिल राठोड दाखल झालेले आहेत. या बळीचा चेंडू आहे तिथे क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिटचा प्रयत्न हो घेतली गेली ही वेगवान सिंगल परंतु बाद. पंचांचा निर्णय आलाय. विकेट आली. फलंदाज बाद. धावबादच्या स्वरूपामध्ये परतावं लागेल. विकेट. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी विशाल धारक दाखल होतात बॅटिंगसाठी. नकुल राठोड आलेत.
हो यावेळेचा चेंडू रडार मध्ये आला आणि विशाल धारक वरती चढवलं आक्रमण. स्क्वेअर लेगला चेंडू सरळ पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. बंगाली रसगुल्ला कोल्हापुरी तडका षटकार साधाबा. बॅटच्या रडार मध्ये आलेला चेंडू पाठवून दिलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे आणि ते षटकार वसूल केला जातोय. यावेळेस वा नो लुक शॉट मैदानाच्या आतमध्ये गॅप मध्ये एक टप्पा खात चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार च्या धाबा. धाबा संख्या वाढली आहे. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचतोय 19 धाबा डबल कवरती पाहायला मिळतात. 19 आकड्यावरती धाव फलक मैदानाच्या आतमध्ये आहे. 19 आकड्यावर धाबा संख्या आहे. या बॉलचा चेंडू आहे. चेंडू डॉट चेंडू नेता. पुन्हा एकदा डॉट पुन्हा एकदा निर्धाव. गोलंदाज पण एकदा विशाल सज्जूता. 2 चेंडू डॉट आले. 2 चेंडू निर्धाव आहे. धावा संख्या स्थिर आहे. 19 धावा डबल कवरती आहेत. 19 आकड्यावरती धाव फलक 19 वरती धाव फलक जाऊन पोहोचलेला आहे. 19 आकड्यावर धावा संख्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा उजवेष्टीच्या बाहेर व्हाईट बॉल. या बळीचा चेंडू पुन्हा एकदा उजवेष्टीच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल. थर्ड पंचांकडे रिव्ह्यू मागवलेला आहे. थर्ड पंचाच्या भूमिकेमध्ये अक्षय सर आहेत. काय निर्णय तो मात्र पाहायचा आहे. समीर राठोड दाखल होत आहेत.
क्षेत्ररक्षक आहे तिथे डाऊन दी बॉल. विकेट आली. फलंदाज पुन्हा एकदा बाद. बॅक टू बॅक लागोपाठचे 2 धक्के दिले जातात विशालनं. सदैव राठोड नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. बॅक टू बॅक 2 हादरे दिले. 2 षटकांचा खेळही संपला जातोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या स्थिर आहे. 21 धावा धावफलकावरती आहेत. 21 आकड्यावरती स्कोर कार्ड. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 ला सुरुवात होतीये. चेंडू ताबडतोब पोहोचवायला विनंती आहे. षटकार आलेला आहे. बरोबर चेंडू त्याला मात्र पिक केलेला आहे. षटकार इथे मैदानाच्या आतमध्ये वसूल केला. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हो इथे देखील फुलटॉस चेंडू होता. थर्ड पंचाकडे निर्णय पुन्हा एकदा विमरसाठी. ओके पंचांचा निर्णय आलेला आहे. नो बॉल. 1+1 2 धावा येतील आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. ब्रीडची संधी आहे. उघडा डोळे पहा नीट. हा चेंडू ठरलाय फ्री हिट. ब्रीडचा फायदा होणार का? ब्रीडची संधी आहे. धावफलकावरती लागले गेले. 29 आकड्यावरती धावफलक आहे. 29 धावफलक पोहोचला गेला. हो फ्री हिटचा चेंडू इथे मात्र पुढ्यात होता. फायदा नाही उठू शकले. चेंडू डॉट. चेंडू नेर धाव येतोय. कमबॅक करतायत गोलंदाज देखील.
पाठवलाय सीमा रेषेच्या अगदी बाहेर. एक टप्पा चेंडू चालतोय चौकारासाठी. 4 धावा. संख्या 4 न वाढली. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचले गेले. डबल कव्हरती तुम्हाला घेऊन जातोय. 34 धावा. डबल कव्हरतीला गवल्या जात आहे. 34 आकड्यावरती स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. 34 आकड्यावरती धावफलक मैदानाच्या आतमध्ये आहे. क्षेत्रामध्ये गॅप तिथे शोधलाय आणि तिथे मात्र परत एकदा चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. येतोय चौका. 4 धावा. धावा संख्या वाढली. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचले गेले. पलीकडे 7 धावेसाठी षटकार. धावा संख्या वाढते. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचले गेले. डबल कव्हरती तुम्हाला घेऊन जातोय. धावा संख्या 38. धावा डबल कव्हरती आहेत. 44 आकड्यावरती स्कोर कार्ड. धावा डबल कव्हरती आहेत. 44 आकड्यावरती स्कोर कार्ड पोहोचलोय. टॉसवरती गोल बसून करणारा फटका इथे पाहायला मिळालेला आहे. बाहेर गेलेला चेंडू पोहोचवत चला. आता वेळ घेऊ नका. जास्त वेळ घेऊ नका विनंती आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा 44 झालेल्या आहेत. ओव्हर नंबर 4 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होत आहे. चैतन्य पुन्हा एकदा दाखल होत आहेत. क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडूच्या खाली झेल निसटलाय आणि जीवनदान पुन्हा एकदा बॅटरला मिळतं. घेतली गेलेली एक सिंगल. धावा संख्या एकदा वाढली. स्कोर कार्ड आता पुढे जाऊन पोहोचले जातोय. डबल कव्हरती पाहायला मिळतात. 47 धावा. बूंद से बनता है सागर, थेंबे थेंबे तळे साचे. 47 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे. त्याला मात्र गॅप मध्ये गॅप परफेक्ट शोधलाय आणि सरळ चेंडू सीमारेषेच्या पुन्हा एकदा जातोय अगदी बाहेर. संघाचा अर्धशतक कंप्लीट होतोय. 51 धावा धावफलकावरती. 34 षटक मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. 51 आकड्यावरती धावफलक. 51 धावा धावफलकावरती आहेत. 51 आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचले गेले.
लेगच्या क्षेत्रामध्ये गॅप शोधला आणि चेंडू पुन्हा एकदा हवाई सफर, षटकार साधावा. त्या आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये आहे. विशाल तारक यांच्या डोक्यावरनं सरळ पाठवून दिलाय. पुन्हा एकदा येतोय आणखीन एक दर्जेदार ब्रँडेड स्ट्रोक, षटकार साधावा. शेवटचा आणि अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज देखील दाखल होत आहेत. चला यानंतरची जी काय मॅच आहे, 4-4 षटकांचा सामना होईल. टॉस करण्यासाठी इनिंग ब्रेक मध्ये अंकुश आलेत. गोलंदाजी साठी दाखल होत आहेत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न घेतली गेलेली एक वेगवान सिंगल धाव. धावा संख्या 1 पुढे गेली, जाऊन पोहोचली धावफलकावरती 64 धावा आहेत. राहुल वैयक्तिक 53 धावसंख्येवरती अफलातून बॅटिंग करतायत. अर्धशतक त्यांनी या ठिकाणी सादर केलेला. 64 धावा धावफलकावरती आहेत. दर्जेदार बॅटिंग त्यांची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. त्या धावसंख्येकडे संघ वाटचाल करतोय. शेवटचा आणि अंतिम षटक आहे, हाणामारीचं षटक. काय फायदा उठवला जाणार त्याच्यावर रणनीती मैदानाच्या त्यातली जाते हे मात्र पाहायचं आहे. हो, यावेळेस चेंडू पुन्हा एकदा पुढ्यात आला आणि त्याला मात्र सरळ बॅटनं पाठवून दिलंय. अगदी सीमारेषेच्या अगदी बाहेर स्लॉट मधला चेंडू पाठवलाय पार्किंग लॉट मध्ये, षटकार साधावा. 70 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. 70 या आकड्यावरती धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे. आजच्या दिवसातील सर्वोच्च धावा संख्या इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेचा चेंडू आहे तिथे देखील गॅप मध्ये चेंडू आणि पुन्हा एकदा चेंडू फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये येतोय. आणखीन एक चौकार, 4 धावा. साईने धावफलक अगदी पुढे जाऊन पोहोचला जातोय. धावसंख्या 74 वरती जाऊन पोहोचलेली आहे. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा उंची बरोबर लांबी पाहायला मिळाली आहे आणि हाही चेंडू सरळ चाललाय सीमारेषेच्या बाहेर, षटकार साधावा. सांबळे आणि त्या चेंडूमध्ये भोर. आजचा सामना नंतरचा होणार आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन. चला टॉस करण्यासाठी टॉस संपन्न केला जातोय. टॉस करण्यासाठी यायचं आहे. यावेळेचा चेंडू इथे मात्र बॅटच्या अगदी डावेष्टीच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल. व्हाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावस फलक स्थिर. धावा संख्या 81 धावा धावफलकावरती आहेत. उलटा चेंडू आहे, त्याला मात्र सरळ बॅटनं खेळलंय. तिथे विशालधारक दूरवरनं चेंडूपर्यंत पोहोचतायत. सिंगल दुसरीचा प्रयत्न आहे आणि पाहता पाहता 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट होत आहेत. 2 धावा संख्येने स्कोर कार्ड वाढले जाते. 83 आकड्यावरती धावफलक मैदानाच्या आतमध्ये आहे. 83 धावा धावफलकावरती आहेत. 83 आकड्यावरती स्कोर कार्ड. यावेळेस इथे मात्र धावबाची संधी आहे आणि शेवटच्या चेंडूवरती इथे विकेट आली आहे. एक धाव, एक इनिंग कंप्लीट झाली आहे आणि बनवल्या गेल्या त्या 83 धावा. विजयासाठी आव्हान असेल 84 धावसंख्या. चला क्षेत्ररक्षणासाठी टीम लगेच मैदानाचा ताबा घ्या, वेळ घेऊ नका. लगेच मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणासाठी यायचं आहे.
84 धावसंख्येचं 83 बनवल्यात, 84 बनवायचे आहेत. चला क्षेत्ररक्षणासाठी टीम आणि आघाडीचे फलंदाज घ्या मैदानाचा ताबा. क्षेत्ररक्षणासाठी टीम आता तुम्हाला शेवटचा अंतिम कॉल आहे. आता जर क्षेत्ररक्षणासाठी आला नाही तर 3 धावेची पॅनल्टी दिली जाईल, कारण वेळ तितका नाहीये. 5 षटकांची मॅच खेळू. यानंतरचे सर्व सामने आपण वेळेअभावी 4-4 षटकांचे खेळवलेले आहेत.
चला खेळाला गती घ्या. स्ट्राईक वरती फलंदाज विशाल धारकला तुम्ही पाहताय. नॉन स्ट्राईक वरती बॅटर तुम्हाला राहुल पाहायला मिळतात. हो हा चेंडू आहे कव्हरच्या दिशेला उडवलाय आणि सरळ चेंडू चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. पहिल्या चेंडूवरती आलाय षटकार. साधावा. स्वप्नील आले आणि त्यांच्यावरती केलेलं आहे आक्रमण आहे विशाल धारक. याचं खरं तर सामना रंगतदार होणार आहे यात मात्र शंका नाही, कारण दोनही संघ तुल्यबळ आहे, मातब्बर आहे आणि दोनही संघ एकमेकांच्या समोर कित्येक वेळा आले. कित्येक वेळा दोनही संघांनी पाय एकमेकांना कित्येक वेळा चारी मुंड्या चित केलेला आहे. या मैदानावरती काय होणार आहे? दोनही संघांसाठी सामना महत्वाचा आहे, नॉकआउटचाच आहे. आयकॉन वर्सेस आयकॉन अशी लढत मैदानाच्या आतमध्ये रंगते. एखाद्या बाजूला विशाल धारकला तुम्ही पाहताय की सध्याच्या घडीला हेही नाव चर्चेत आहे. सध्याच्या घडीला तुफानी फॉर्म मध्ये असलेला फलंदाज तुम्ही विशाल धारकला पाहताय, ज्यानं आक्रमक इरादा पहिल्या चेंडूवरती स्पष्ट केलेला आहे आणि त्यानं षटकार वसूल केलेला आहे. गोलंदाज सज्ज पण एकदा स्विच हिटचा अस्त्र बाहेर काढले. यावेळेचा चेंडू मात्र कमालीचा पाहायला मिळतोय. गोलंदाजाचा बीट केलाय प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये षटकाराचं. पुढचा चेंडू डॉट, पुढचा चेंडू तीर्थाम. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, दोन्ही खेळाडू तुल्यबळ आहेत. प्रत्येकाचा इरादा हाच असणार आहे की आपल्या संघाला इथे जिंकायचा आहे. हो पुन्हा एकदा शरीरभेदक मारा, अंगभेदक मारा, डॉट बॉल. हाही चेंडू कमालीचा. बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा चेंडू डॉट येतोय विशाल धारक यांच्यासाठी. धावफलक स्थिर आहे. 6 आकड्यावरती पाठलाग करते टीम. मैदानाच्या आतमध्ये 84 धावसंख्येचं लक्ष आहे. लक्ष पाहायला गेलं तर मित्रांनो मोठं आहे आणि मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना विशाल धारकनं सुरुवात एका मोठ्या फटक्याने केली होती, परंतु तदनंतरचे 2 चेंडू तिथे डॉट येताना पाहायला मिळत आहेत. यावेळेचा हा चेंडू बॅट वरती परफेक्ट नाही आला. धावबादची संधी आहे आणि इथे काय घडलंय? परतावं लागतंय. विकेट आली धावबादच्या स्वरूपामध्ये. फलंदाज होत आहेत बाद. कॉल मिस कॉल मध्ये झालेली गडबड आहे आणि तदनंतर मात्र धावबादच्या स्वरूपामध्ये पहिल्या विकेटचं पतन आहे. 6 आकड्यावरती पहिली विकेट माघारी जाती आहे. अतुल येत आहेत. आता मात्र नवीन फलंदाज बॅटिंग साठी अतुल कांबळे दाखल झालेले आहेत. एक बाजू आता विशाल धारक आहे. मैदानाच्या 6 धावा डबल कव्हरती आहेत. बा गोलंदाज स्वप्नीलचे कौतुकाचं आहे. पहिल्या चेंडू जरी षटकार आला असेल त्यानं मैदानाच्या मध्ये कमबॅक केलेला आहे. हो यावेळेस चेंडू स्क्वेअर लेगला गॅप मध्ये पाठवून दिलाय आणि हा चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. येतोय चौकार. 4 धावा. चौकाराच्या साह्याने धावफलक संख्या वाढली. डबल डिजिट मध्ये स्कोर करत जाते. 10 आकड्यावरती धावफलक. एक विकेट जरी माघारी गेले तरी अतुल आलेत आणि अतुल मैदानाच्या बाहेर सेट होऊन आलाय की काय? इतका नेत्रदीपक स्ट्रोक त्याने मैदानाच्या मध्ये आल्याबरोबर वसूल केलेला आहे.
धाबा लागलाय आणि धावफलकावरती धावसंख्या जर पाहायला गेलं तर जाऊन पोहोचली आहे 11 या आकड्यावरती धावफलक आहे. 11 वरती धावफल संख्या जाऊन पोहोचली जाते. 11 वरती धावफल संख्या मैदानाच्या आतमध्ये आहे. आलाय आणखीन एक बुलंदी प्रहार षटकार साधावा. संख्या मैदानाच्या 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. पुण्यात आलेला चेंडू पुन्हा एकदा हाही चेंडू चाललाय लोंगांच्या डोक्यावरनं सीमारेषेच्या अगदी बाहेर मैदानाच्या आतमध्ये उठल्यात अग्नीच्या ज्वाळा आणि मैदानाच्या बाहेर जातोय तोफेचा गोळा षटकार साधावा. यानंतरचा जो काही सामना आहे बोर आणि त्यांच्या विरोधामध्ये बोर आणि त्यांच्यामध्ये चांबळी दोन्ही संघांच्या संघनायकाला शेवटचा अंतिम कॉल आहे. जर आता संघ उपस्थित झाला नाही तर पेनल्टी दिली जाईल. याबळीचा चढा आडव्या बॅटने खेळला गॅप मध्ये सर्व चेंडू जातोय स्क्वेअर लेगला सीमा रेषेच्या बाहेर येतोय चौकार 4 धावा. मोठी आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये आहे. मैदानाच्या आतमध्ये 5 षटकांची मॅच 5 षटकांची लढत धावसंख्या स्थिर स्कोर कार्ड वरती धावा च्या मात्र 27 पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा फलंदाज काय कामकाज करेल. उलटा चुंडा त्याला मात्र खेळण्याचा गॅप ओहा इथे क्षेत्ररक्षण प्रतिमा संघासाठी कमीत कमी 2 ते 3 धावा वाचवलेल्या आहेत. धावसंख्या पुन्हा एकदा वाढली जाते. स्कोर कार्ड अगदी पुढे जाऊन पोहोचले गेले. धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात 28 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर मॅचचं समीकरण आहे अखेरचे 18 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या त्या 56 धावा. 18 चेंडू 56. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये शिगेला पेटलाय. दोनही संघ मजबूत स्थितीमध्ये आहेत. दोनही संघ मातब्बर आहेत आणि या मातब्बर संघादरम्यान ही मॅच
लढत तुम्हाला रंगताना पाहायला मिळते. विशाल धारकचा फटका उंची घेतोय क्षेत्ररक्षक, आता मात्र चूक होणार नाहीये आणि झेल झालाय, परतावं लागतंय. विकेट आली, फलंदाज बाद. आलेली विकेट आहे. विशाल धारक यांना मात्र परतावं लागतंय. झेल इथे झालेला आहे आणि विकेट मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होती आहे.